तर मित्रांनो, PM किसानचा जे पण 23वा हप्ता येणार आहे त्याची ई-KYC आपल्याला सर्वांना शेतकऱ्यांना करावी लागणार आहे। ती ई-KYC आपल्याला कुठल्याही नेट कॅफेवर न जाता घर बसल्या आपण ती ई-KYC कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि व्हिडिओमध्ये कुठल्याही पद्धतीची जर अडचण जाणवल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला प्ले स्टोरवरून PM किसान हे ॲप डाउनलोड करायचं आहे आपल्याला या ठिकाणी। आणि दुसरं आपल्याला या ठिकाणी दुसरं ॲप हे आपल्याला आधार फेस ID हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे। दोन्ही ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला ते सुरुवातीचे जे पण आपण PM किसानचं ॲप आहे या ठिकाणी ओपन करायचं आहे। या ठिकाणी हे ॲप ओपन करून घ्या। हे ओपन केल्यानंतर या ठिकाणी जे पण परमिशन विचारेल ते आपल्याला द्यायचं आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि सबमिट करायचं आहे। या ठिकाणी आता आपल्याला लॉग इन येत आहे। अपडेट युअर मोबाईल नंबर या ठिकाणी लॉग इन टाईप आपल्याला सिलेक्ट करायचं। लॉग इन करून या ठिकाणी लॉग इन टाईप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी बेनिफिशियरी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे लॉग इन टाईपमध्ये। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर हे टाईप करायचा आहे। या ठिकाणी आपला आधार नंबर टाईप करून घ्या आणि तिथं आय ॲग्री या बटनावर क्लिक करून स्कॅन फेस IDवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ज्या पण शेतकऱ्याचा आपल्याला या ठिकाणी हे ऑथेंटिकेशन करायचं आहे फेस ID, त्या शेतकऱ्याला यासमोर उभं करायचं आहे आणि याची फेस ID आपल्याला या ठिकाणी सर्कलमध्ये घ्यायची आहे। त्यानंतर हे कन्फर्म होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी कुठला पण आपल्याला 6 डिजिटचा एक MPIN सेट करायचा आहे। या ठिकाणी MPIN हे सेट करून घ्या। त्यानंतर डॅशबोर्डवर जायचं आहे आपल्याला। डॅशबोर्डवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई-KYC अदर बेनिफिशियरी या ठिकाणी सगळे येस ऑप्शन येतील। तर आपल्याला पुन्हा एकदा येस ऑप्शन जरी आलं तरी ई-KYC या ठिकाणी करायची आहे। ई-KYC फॉर अदर बेनिफिशियरी करून या ठिकाणी आधार नंबर टाईप करायचा आहे आपला आणि सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्टार्ट ई-KYCवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण जे 6 डिजिटचा MPIN सेट केला ते MPIN या ठिकाणी टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बॉक्समध्ये टिक करून आय ॲग्री करून आपल्याला या ठिकाणी स्कॅन फेस या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्या शेतकऱ्याचा या ठिकाणी फेस ID हा या सर्कलमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी ओके करायचं आहे। तर या ठिकाणी आपली ई-KYC कंप्लीट झालेली आहे। 24 तासाच्या आत आपली ई-KYC कंप्लीट होणार आहे। आता ई-KYC स्टेटस चेक करण्यासाठी ई-KYC अदर बेनिफिशियरीवर क्लिक करून या ठिकाणी आपला आधार नंबर टाईप करायचा आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवेल की ऑलरेडी आपली ई-KYC कंप्लीट झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण यावरून ॲपच्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने ई-KYC घरबसल्या करू शकता।